तर आरक्षणावरून सध्या वार पलटवार होत आहेत, जाणून घेऊया त्या संदर्भात। बीडच्या पिंपळनेरमधील गोरक्ष देवडकर यांची आत्महत्या ओबीसी आरक्षण संपत असल्याच्या भावनेतून आत्महत्या केल्याची नातेवाईकांचा दावा। गोरक्ष देवडकरांची मुलगी पोलीस भरतीची तयारी करत होती, नातेवाईकांची माहिती। एकही ओबीसी नसणारी व्यक्ती ओबीसीत समाविष्ट होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांकडून पुनरुच्चार। तो ओबीसींसाठीचे निर्णय आमच्या सरकारनं घेतले, ओबीसींचं राजकीय आरक्षणही आम्ही परत आणलं म्हणत विरोधकांना या मुद्द्यावर खुल्या चर्चेचं आव्हान। कुणबी नोंदी आहेत त्यांना सर्टिफिकेट मिळणार आहे, बिना नोंदीचं कोणालाही सर्टिफिकेट या ठिकाणी मिळणार नाही। त्यामुळे ओबीसी समाजाने चिंता करण्याची आवश्यकता नाहीये। ओबीसी आत्महत्येप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची प्रतिक्रिया। कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, अजित पवारांनी केलं स्पष्ट। मी कलेक्टरला सकाळीच फोन लावला होता, परंतु आज रविवारचा दिवस असल्यामुळे मी ते मला अवेलेबल झाले नाही। परत मी माझ्या स्टाफला सांगितलेलं आहे, जेव्हा ते उपलब्ध होतील त्यावेळेस जोडून द्या। लातूरच्या निलंगामधील दादगी गावात तरुणाची आत्महत्या। महादेव कोळी जातीचं प्रमाणपत्र मिळत नसल्यानं आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा दावा। शिवाजी मिळेले असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव। बीडमध्ये एसटी प्रवर्गातून आरक्षणासाठी बंजारा पाठोपाठ वंजारी समाज आक्रमक। हैदराबाद गॅझेट लागू करून एसटी प्रवर्गात समावेश करा। बीडमधील जय भगवान महासंघाचे बाळासाहेब सानप यांची मागणी। दोन्ही समाजाचे नेते वास्तविकता समाजापर्यंत पोहोचवणार नाही तोपर्यंत तेढ कमी होणार नाही। आरक्षण संपतंय असं वातावरण तयार केल्यामुळेच मुलांच्या मानसिकतेवर परिणाम। आरक्षणाच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य। हे वातावरण तयार करण्याचा काही प्रयत्न करतायत की जणू काही आरक्षण गेलेलं आहे, अशा प्रकारचं वातावरण तयार केल्यामुळे मुलांच्या मानसिकतेवर त्याचा परिणाम होतो। आणि दुसरीकडे दुसऱ्याही बाजूनं टोकाचंच अशा प्रकारचं राजकारण या ठिकाणी चाललेलं आहे। एका जातीचं राजकारण करणं शोभत नाही, अंतर वाढेल असं भाष्य करणं योग्य नाही। छगन भुजबळ यांच्या वक्तव्यावर शरद पवारांची प्रतिक्रिया। एका जातीचं राजकारण हे आम्हाला शोभत नाही, आम्हाला व्यापार दृष्टिकोन घ्यायचं, सगळ्यांना घ्यायचं। ज्याचा आमचा कवडीचा संबंध नाही त्यावर काही भाष्य करण्याची गरज वाटत नाही। जरांगेंना शरद पवारांचा पाठिंबा असल्याच्या आरोपावर शरद पवारांची प्रतिक्रिया। बीडमध्ये मराठा समाजातील महिलांविषयी वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी गोपाल शिंदे यांच्या तक्रारीवरून तलवाडा पोलीस ठाण्यात लक्ष्मण हाकेंविरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल। तर लक्ष्मण हाके वक्तव्यावर ठाम, मी काही चुकीचं बोललो नाही, हाकेंचा दावा। जाती अंताची लढाई शाहू महाराज, महात्मा ज्योतिराव फुले आणि बाबासाहेबांना लढायची होती आणि त्यांनी जी योजना जाहीर केलेली होती की 100 आंतरजातीय विवाहांची, तीच गोष्ट मी काल बोललोय ना। मी माझं पदरचं काहीच बोललो नाही, मी अजिबात चुकीचं बोललो नाही।